नमस्कार मित्रांनो. काय केलं आहे आपण फळमासाठी आपण 2-3 दिवस झाला आपण करायचं म्हणून लावायचं म्हणत होतो. तर आज फायनली लावायला शेतात आलो आहे. तर काय केलं ट्रॅप जर त्यांचं विकत घ्यायचं म्हणलं ना, दुकान विकत घ्यायचं म्हणलं ना, तर 55 रुपयाला ट्रॅप बसतो या आणि 50 रुपयाला ही गुळी मिळते या. आणि जे ट्रॅपची जी क्वालिटी आहे का नाही ह्या म्हणजे प्लॅस्टिकची, ती निव्वळ हलकी होती आणि लय दिवस टिकत नाही. तुम्हाला सांगतो पण आमच्या बंदराच्या बी रानात बघितलं होतं मी मागं ते लावलं होतं. तर त्यावेळेस लावल्यावर लय झालं बघा, 1 महिनाभर ते टिकलं आणि ते खराब होऊन गेलं लगेच. तर काय केलं असं चौकोनी बॉक्स आपण दुकानात आणलं आणि त्याला अशा प्रकारचं होलं मारले ती या दोन्ही. आता एकाच बगलेला मारले, अजून एका बगलेला काय मारलं नाही, एकच ठेवले फक्त. तर अशा दोऱ्यानं असं बांधायचं नियोजन आहे. आणि काय केलं आहे माहीत आहे का, गुळीचं कॉस्टिंग आणि स्प्रेचं कॉस्टिंग ही लय तफावत पडते. जवळजवळ 2-2.5 हजाराचा फरक पडतो या. आणि ट्रॅपचं ह्याचं म्हणलं का नाही, जवळजवळ 50 ट्रॅप जर बसवायचं म्हणलं तर 5-5-25 जवळजवळ त्याला 2,500 रुपये लागत होतं. ही 700 रुपयाला किती ह्याचा आहे बघा मिलीचा. तर ही आणला आहे आपण स्प्रे. आता मिलीचं काय लवकर सापडायचं नाही, व्हिडिओ जास्त टायमिंग जाते. तर असा ह्या कंपनीचा असा स्प्रे आणला आहे आपण आणि स्वस्त बी आहे. 700 रुपयाला स्प्रे बसते आणि चांगलं 10-12 वेळा जरी आपण ह्याच्यामध्ये 10-10 दिवसाला आपण ह्याच्यामध्ये असं औषध इथून सोडायचं. काय नाही, ह्याच्या औषधाच्या ॲक्टिव्हिटीमुळं म्हणजे त्या ह्याच्यामुळं फळमाशी ह्याच्यामध्ये येऊन बसती या आणि मरती या. तर ही उलटं थोडंसं म्हणजे कॉस्टिंग जर म्हणलं ना, तर ही स्वस्त पडते. बॉक्स कितीला पडला आपल्याला? 3 रुपयाला बॉक्स पडला आहे आणि ह्याचं कॉस्टिंग 700 रुपयाला ही स्प्रे. मग उलटं त्याच्यापेक्षा ही थोडंसं स्वस्त पडतं आहे आणि टिकाऊ आहे, भरपूर दिवस जाईल. आणि दुसरं काय, फळमाशीचं जे काय म्हणायचं, जी जास्त दिवस आता कसं आता पावसाळा सुरुवात झाली आहे, आता उन्हाळ्यातच पडला आहे सुरुवातीचा पाऊस. त्याच्यामुळं अजून पुढं काय होईल हे काय माहीत नाही, कितपत पडत आहे किंवा काय होतं आहे हे काय माहीत नाही. त्याच्यामुळं कसं आणताना आपण अशा प्रकारचं म्हणजे आणलं या की बघू आता ह्याचा कसं काय रिझल्ट मिळतो आहे काय. तुम्हाला मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी द्यावीन की बाबाला फळमाशी किती एका ट्रॅपमध्ये किती फळमाशी येऊन मरते या किंवा बसते ते किंवा पडते ते. आणि जर समजा ह्याच्यापेक्षा अजून काय जर समजा नवीन जर समजा ही मला वाटलं तरी पण तुमच्यापर्यंत 100% जरूर मी शेअर करेन. पण एक करा, आपल्याला सबस्क्राईब तुम्ही करत चला की जेणेकरून जी काय पुढली माहिती जी आहे तुमच्यापर्यंत म्हणजे कमी खर्चात स्टँडर्ड लेवलचं कसं आपल्याला सामान भेटेल आणि हे भेटेल त्यासाठी 100% लाईक आणि